दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. शकुनीला थांबवलं गेलं नाही कारण कृष्णाचा धावाच झाला नाही. शकुनीला थांबवलं गेलं नाही कारण कृष्णाचा धावाच झाला नाही. महाभारताचं सत्य आणि आयुष्याचा धडा. महाभारतामध्ये शकुनी ही फक्त एक व्यक्तिरेखा नव्हती, तर तो बुद्धीचा चुकीचा वापर, सूड, धोका आणि अंतर्मनातील विष याचं प्रतीक होता. शकुनीचा डाव, त्याची योजना, त्याची फसवणूक हे सगळं चाललं होतं कारण त्याला थांबवण्यासाठी कृष्णाचा कुणीही दावा केला नव्हता. एक प्रश्न नेहमी विचारला जातो, श्रीकृष्ण महाराज हे सर्वशक्तिमान होते, मग शकुनीला का थांबवलं गेलं नाही? तर याचं उत्तर महाभारताच्या मूळ तत्वामध्ये आहे. देव हस्तक्षेप तेव्हाच करतात जेव्हा देवाचा धावा केला जातो. देवाला बोलवलं जातं, आपण देवाला विनंती केली जाते, तेव्हाच देव येतात. तू न बोलवता तू तसाच राहिलास तर देव तुझ्या कर्मामध्ये अडकत नाहीत. द्रौपदीने धावा केला म्हणून श्रीकृष्ण महाराज प्रगट झाले. भर सभेमध्ये सर्व मार्ग संपले होते. मनात द्रौपदीचा जो अहंकार होता, मी सांभाळेन, मी सर्व गोष्टी एकटी लढेल, हे ज्यावेळेस सर्व कोसळलं त्यावेळेस तिने घट्ट सोडलेल्या साडीवरचे हात सोडून दिले आणि श्रीकृष्ण महाराजांना शरण गेली, शरणागती पत्कारली. त्यावेळेस तिने आतून एकच हाक मारली, कृष्णा वाचव. तेव्हा श्रीकृष्ण महाराज प्रगट झाले. देहाने नव्हे तर अंतर्मनाने त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज उपस्थित झाले. यातून महाभारत काय सांगतं? दावा हा फक्त बाहेरचा आवाज नाही तर तो आतला स्वीकार आहे. ज्यावेळेस मी एकटा किंवा एकटी नाही म्हणून धावा केला, पांडवांनी धावा केला नाही म्हणून शकुनीचा डाव सुरू राहिला. युधिष्ठिर जुगारामध्ये हारत गेले, भीम रागामध्ये अडकला गेला, अर्जुन गोंधळून गेला, तर नकुल सहदेव हे शांततेमध्ये होते. त्यांनी कुणीही श्रीकृष्ण महाराजाचा त्यावेळी धावा केला नाही आणि परिस्थिती आपण महाभारतामध्ये पाहिलीच आहे. ही शकुनीच्या बाजूने कशी घडत गेली. श्रीकृष्ण महाराज सभेच्या बाहेरच होते, सर्व जाणत होते. शकुनी खोटं खेळतो हेही श्रीकृष्ण महाराजांना माहीत होते. धृतराष्ट्र अंध आहे, दुर्योधन चिडतोय हे कृष्णांना माहीत होते, पण देवाने या ठिकाणी हस्तक्षेप केला नाही कारण कुणीही श्रीकृष्ण महाराजांना त्या ठिकाणी बोलवलं नाही. ही सर्व परिस्थिती आपण पाहिलेली आहे. कारण जितका पापाचा डाव मोठा होता त्याहूनही मोठं होतं माणसाचं मौन. कारण पाप त्या ठिकाणी होतं, परंतु शांत बसलेली माणसं हे त्यालाही जबाबदार होते. देव माणसाच्या सोयीच्छेवर कधीच हस्तक्षेप करत नाही. जोपर्यंत तुम्ही म्हणत नाहीत कृष्णा मला सांभाळ, तोपर्यंत श्रीकृष्ण महाराज अधिकाराने कधीही येत नाहीत. श्रीकृष्ण महाराज सर्वत्र होते पण बोलावलं नाही म्हणून हस्तक्षेप झाला नाही. ही आयुष्याची सर्वात मोठी शिकवण आहे. कधीही मी एकटा आहे, मी सांभाळून घेईन असा अहंकार बाळगणं योग्य नाही. म्हणून योग्य वेळी योग्य ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण करणं, देवाला बोलावणं. कारण देव बोलावले की देव येतो, देवाला विसरले की देव विसरतो आणि शकुनीसारखा माणूस जिंकून जातो. इथे देव म्हणजे काय? तुझं जागृत मन, तुझं भान, तुझा विवेक, तुझं अंतर्ज्ञान म्हणजे देव. तुझ्या योग्यतेची जाणीव, तुझ्यातला प्रकाश म्हणजे देव. ज्या क्षणी तू त्याला बोलवतोस त्या क्षणी तुला बळ मिळतं. ही तर काय खरी देवाची ताकद आहे. निर्णयाचं, धैर्याने, स्पष्टतेचं योग्य वेळी योग्य धावा करा. आयुष्यात कधीही तुम्हाला कुणीही फसवलं, कुठेही तुम्ही चुकीच्या ठिकाणी ओढले जात असाल, कुठे शंका आली, कुठे भीती निर्माण झाली, कुठे मनामध्ये गोंधळ निर्माण झाला, तर 100% देवाचा धावा करा. त्या ठिकाणी तुम्ही तुमचे तर्क लावत बसत नका. तुमचे तर्क त्या ठिकाणी हारतात. कुठे सत्य डोळ्यासमोर असूनही हात थरथर कापत असतात, त्या क्षणी शकुनीची ऊर्जा काम करत असते, हे लक्षात ठेवा. यावरून महाभारत एकच गोष्ट सांगतं, कृष्णाला बोलवा, शकुनीचं जाळं कोसळेल. धावा म्हणजे काय? धावा म्हणजे मनातून आतला एक शरण जाण्याचा क्षण. मनापासून देवाला शरण जा, देवाचा धावा करा. हे कृष्णा, मी इथे अडकलो आहे, तर या ठिकाणी मला तुझ्या मदतीची गरज आहे, मला मार्ग दाखव. आणि मग जे घडतं तो एक चमत्कार असतो. देव कधी प्रगट होतात हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मन शांत झालं की देव प्रगट होतात. अहंकार खाली आला की देव प्रगट होतात. सत्य स्वीकारले की देव प्रगट होतात. आतली मनातून जी हाक आपण प्रामाणिकपणे मारली तर त्या ठिकाणी देव प्रगट होतात. देव बाहेरच थांबलेले असतात, परंतु आपण त्यांना बोलावणं गरजेचं आहे. देव दाराबाहेर तर नाही, परंतु आपल्या अंतर्मनामध्ये नक्कीच असतात. तर आपण ज्यावेळेस आपण बोलू त्यावेळेस ते अंतर्मनातून जागे होतात आणि आपल्याला सहाय्य करतात.
यात जीवनातील एक महान तत्व आहे. महाभारत म्हणतं, जोपर्यंत तू देवाला बोलवत नाही तोपर्यंत देव येत नाही, देव तोपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये प्रगट होत नाही. हेच एक सत्य आहे आणि ते सत्य संकटाच्या वेळी लागू होतं. म्हणून देवाला मनापासून बोलवा. ज्यावेळेस आपण संकटामध्ये असू त्यावेळेस देव आपल्याला नक्की सहाय्य करणार आणि शकुनीसारख्या लोकांचा नक्की नाश करणार. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.